आज हमारी सब बहनें आगे बढ़ेगी। आपल्या सगळ्यांचं आणि स्त्री शक्तीची खरी ताकद जी होती ती सावित्रीबाई फुले त्या कर्मभूमीवर आणि जन्मभूमीवर आज महाराष्ट्रातल्या सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या ठिकाणी लहान मुलींपासून तर आमच्या भगिनीपर्यंत सगळ्याकडे अत्याचारच अत्याचार आहे। आणि म्हणून या अत्याचाराच्या विरोधात ज्या कर्मभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली त्या भूमीवर आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आल्यात। त्यांना सुरुवातीलाच मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। आणि या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले AICCचे महासचिव आणि आपल्या विदर्भातल्या भूमिपुत्र आदरणीय मुकुलजी वासनिक, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आमच्या ताई अलकाताई लांबा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलास मुत्तेमवार साहेब, या कार्यक्रमाला आमच्या महिला भगिनी AICCच्या सचिव श्रीमती सोनल पटेल मैडम, हमें यावेळेस अलकाजी इस साल हमने महाराष्ट्र में हमारी बहनों को टिकट दी है और 100% रिजल्ट आया। एक भी बहन हमारी गिरी नहीं। उसमें से एक बहन हमारी प्रतिभा ताई धानोरकर, वो भी सांसद करके यहाँ आपके सामने आई है। और सबसे ज्यादा वोटों से हमारी बहन यहाँ पर चुन के आई है और भाजपा के एक सीनियर मंत्री को पूरी ताकत के साथ पूरा मट्टी पलित कर मेरी बहन यहाँ पे चुन के तालियां बजा के उनका स्वागत करें। यहाँ पर उपस्थित हुए हमारे कांग्रेस के ज्येष्ठ नेता सतीश चतुर्वेदी जी, नितिन राउत जी, सुनील केदार जी, अनिल समत जी, हमारे महाराष्ट्र के कांग्रेस के प्रवक्ता लोंढे जी और हमारी सबकी ताई, हमारी सबकी ताई कौन? हाँ, आवाज कम आ रहा, इधर सुनिए। हमारी ताई संध्या ताई किधर है? हमारी ताई संध्या ताई, हमारी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस की अध्यक्षा, हमारे रामटेक के सांसद बर्वे जी, भंडारा गोंदिया के सांसद डॉक्टर प्रशांत पडोले जी, हमारे गढ़चिरौली के सांसद डॉक्टर नामदेव किसान जी, हमारी जिला परिषद की अध्यक्षा मुक्ताताई कोकाटे, इस कार्यक्रम में उपस्थित हुए सभी नेतागण, हमारी महिला कांग्रेस की सभी पदाधिकारी और महाराष्ट्र से चांदा से बांदा से आई हुई हमारी सभी महिला कांग्रेस की सभी प्रतिनिधि। खरं तर महाराष्ट्रामध्ये बदलापूरच नव्हे तर जवळपास गेल्या आठवड्यामध्ये डझनावरून जास्त लहान मुलीपासून तर आमच्या भगिनीपर्यंत
अत्याचाराचं एक सिरियल महाराष्ट्रामध्ये चाललं आणि आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये हे प्रकार जास्त घडले. आता योगायोगानं ज्या काही महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या, मला माहित आहे की संध्याताईंनी ही जागा का निवडली मला कळलं नाही. याच्यापेक्षा जास्त महिला माग आहे. जिथं इथे एवढे तुम्ही आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त महिला माग आहेत, कारण की इथं जागा कमी पडली. आता भाजपचं राज्य आहे, पेंडॉल काढायलाही बरोबर नाही. तिकडे काढलं असतं तर आपल्या सगळ्या महिला ऍडजस्ट झाल्या असतं, तर इथं आता सगळ्या महिला चळवळ सगळ्यांना दिसली असती. एवढी गर्दी मागं पण. आणि मी म्हणून तुम्हाला सांगतो की ही जी शाळा होती बदलापूरची, ही शाळा सुद्धा आपट्यांची होती, म्हणजेच RSS ची होती. या बदलापूरच्या शाळेमध्ये ही घटना घडली. ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्या शाळेच्या लोकांनी केला. सीसीटीव्ही फुटेज तिथून गायब केले 15 दिवसात. आणि त्यांचा जो सरकारी वकील, ज्याला आमच्या एका ताईंनी पाडलं, वर्षाताईंनी, तो वकील जो आहे उज्ज्वल निकम, तो म्हणतो की जे काही इजा दिसते ती सायकलची आहे, अत्याचाराची नाही. म्हणजे तो भाजपचा सरकारी वकील जो भाडोत्री लावला तो या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडतो. काल आपल्या राज्याचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा मालवणमध्ये पडली, त्या प्रतिमेलाही तयार करणारा तो आपटेच होता. म्हणजे योगायोग किती आपल्याला सांगायचं म्हणून आपट्यांचं काय संबंध आहे तर त्याच्यावर नंतर येतो. तो मूर्ती बनवणाराही आपट्याच होता. त्याच्यामध्ये करप्शन झालं. आपल्याला मी मगाशी प्रेसला सांगत होतो की शिवाजी महाराजांचं ते त्याला जे आतमध्ये त्यांनी कापडं टाकली होती, कापडं पण सडली. म्हणजे मूर्ती बनवत असतानाच त्याच्यामध्ये असंख्य लॅकुना त्याच्यामध्ये ठेवला. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिलावड भाजपच्या निवडणुका पुढे आहेत म्हणून त्या पद्धतीचा घाईगर्दीने भव्य प्रतिमा त्या ठिकाणी बनवण्यात आली. जवळपास 8.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आला. म्हणजे जनतेचे पैशाची लूट त्याच्यामध्ये केली. पण जुन्या काळातही पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. जेव्हा शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचं होतं त्यावेळेस याच लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विरोध केला आणि गागा भटाच्या पायाच्या अंगठानी त्यांचा राज तिलक करायला त्यावेळेस तयार झाले आणि त्यांच्या पायाच्या अंगठानी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यावेळेस राज्याभिषेक केला. तेच पेशवाई आज सत्तेत आहे का असं वाटतंय. महात्मा गांधीच्या खुनामध्ये सुद्धा कानडे असतील, आपटे असतील, त्याच्यातही आपटेच होते. म्हणजे आता ही जी काय श्रंखला या ठिकाणी चाललेली आहे, ज्या ठिकाणी महिलांचा स्वाभिमान नाही. राहुलजी नेहमी सांगतात की भाजपच्या जे मूळ संस्था RSS त्याच्यामध्ये महिलांना स्थान नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की महिलांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे महाराष्ट्रामध्ये ठरवून केलं जात आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होते आहे. देवेंद्र फडणवीस सांगतात की आम्ही राजकारण करतोय. अरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे, महाराष्ट्राच्या धर्माला ठेच लागलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमाचा अवमान तुमच्यामुळे झालेला आहे. तुम्ही राज्याच्या पैशाची उधळपट्टी करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान तुम्ही केलेला आहे. म्हणजे तुम्ही जे केलं ते राजकारण नव्हतं. निवडणुकीच्या तोंडावर घाईगर्दीनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं घेण्यासाठी तुम्ही जे घाईगर्दीनं प्रतिमा तयार केली तर ते काय होतं, ते राजकारण होतं. नरेंद्र मोदी स्वतः आले, देशाचे संरक्षण मंत्री आले, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांस्कृतिक संचालकाचं
त्या ठिकाणी प्रमाणपत्र लागतं की ते बरोबर आहे की नाही, पण तेही पाहिलं नाही आणि काही न पाहता त्या ठिकाणी मताच्या लालचीपोट या लोकांनी गेल्या 2 दिवसाच्या पहिले आपण पाहिलं आणि राज्याचा मुख्यमंत्री सांगतो की हवा जास्त होती. समुद्राच्या काठावर एकच शिवाजी महाराजांची प्रतिमा नाही आहे. इंडिया गेटवर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. आजची नाही आहे, ती अनेक वर्षाची आहे. तिथे हवा चालतंय. हवामान खातं सांगतं की हवा त्या दिवशी 26 दर तासी किलोमीटर चाललेली होती आणि मुख्यमंत्री सांगतं की 45 दर तासी चाललेली होती. म्हणजे हवामान खात्याचं आणि मुख्यमंत्र्याचं किती फरक आहे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्या मुलींचं, माझ्या बहिणींची या ठिकाणी जी आबरू लुटली जाते आहे त्याच्यावर ते सांगतात की राजकारण केलं जातं. अहो, तुम्हाला सरकार चालवता येत नाही, तुम्ही सरकार चालवण्याच्या लायकीची नाही आहेत, हे तुम्हाला सांगायला लाज वाटतंय का? कमिशन खोरी, भ्रष्टाचार आणि तुम्हाला पाहिजे असलेले बगलबच्चे अधिकारी त्या ठिकाणी बसवायचे. मी या महिला मेळाव्यामध्ये जाहीरपणे तुम्हाला प्रश्न विचारतो, या सरकारला विचारतो की रश्मी शुक्लाला कुठल्या नियमाखाली तुम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले? तुमचा RSSचा अजेंडा चालवायसाठी, तुमचा भाजपचा अजेंडा चालवायसाठी आणि तुमचा अजेंडा चालवत असताना माझ्या भगिनी आणि माझ्या लहान मुलीवर शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा असुरक्षित आहे. आपल्याला त्या भागाच्या काही महिला आल्या असतील, बदलापूरच्या, संध्याताई त्यांच्या संपर्कात आहे. आजही रात्र त्या मुलींना जेव्हा जाग येतं तर त्यांना भयावह स्वप्न अजूनही दिसतं आणि ते उठतात आणि अजूनही त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी वाहतं. थांबलेलं नाहीये, सरकारला घेरे देणं नाहीये. सरकार आपल्या रेवडी वाटण्याच्या चक्करमध्ये आहे. त्यांना वाटतं की आम्ही लाडक्या बहिणीचा विरोध करतोय. आमची लाडकी बहीण तर आमचीच लाडकी बहीण आहे, तुमच्या बरोबर लाडकी बहीण नाही आहे. महालक्ष्मी योजना जी आता अलका अंबाजीने सांगितली, या आमचे नेते राहुल गांधीजींनी याची सुरुवात केली. कर्नाटकमध्ये याची सुरुवात झाली, तेलंगणामध्ये सुरुवात झाली, हिमाचलमध्ये सुरुवात झाली आणि आमची आता यांना लोकसभेमध्ये आपण महाराष्ट्राच्या जनतेने यांना पटकणी दिली म्हणून यांना लाडकी बहीण लक्षात आहे. त्या लाडक्या बहिणीमध्ये अनेक त्रुटी आहेत. अजूनही अनेक महिलांना, अजून असंख्य आमच्या भगिनींना, बहिणींना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही, पैसे मिळाले नाही. यांनी सगळे अर्ज स्वीकारलेले आहेत. जसा नरेंद्र मोदीची योजना आहे शेतकरी स्वाभिमानी योजना, त्याच्यामध्ये वर्षाचे 6,000 रुपये दिले जातात आणि ज्यांच्या मुलांनी एखादा कुठला धंदा करायला बँकेत अर्ज केला तर सरळ ते आपला जो आधार कार्ड असतो, आधार कार्ड आपल्याला जोडावा लागतो, तो आधार कार्डची लिंक तिकडे पीओमओ ऑफिसला जाते. पीओमओ ऑफिस इकडे कलेक्टरला सांगते आणि तहसीलदार नोटीस पाठवतो शेतकऱ्याला की ते जेवढे आतापर्यंत पैसे घेतले ते वापस करा, नाही तर तुमच्या घरावर जप्ती करू. आमच्या लाडक्या बहिणीवरही हेच वेळ आणणार आहे. हे पैसे मागतील हे लोक, कारण की यांचं धोरण जे आहे हे धोरण प्रॉपर नाही आहे. निवडणुकीच्या नंतर, कारण की असंख्य लोकांनी सांगितलेलं, यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणाला, यांच्या बगलबच्चे काही आमदारांनी सांगितलं की आम्हाला मतदान केलं नाही तर तुमचे पैसे वापस घेऊन त्यांनी सांगितलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य यांचं असं आहे की लाडक्या बहिणीची जी योजना आहे हे फक्त मतासाठी आहे आणि मतदान झालं ते पैसे वापस मागू, अशा पद्धतीची यांची कहाणी आहे. खरं तर मी त्या दिवशी सांगितलं की आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर महिला आर्थिक सक्षमीकरणाचं जो काही प्लॅनिंग आणि जे काही नियोजन जे आपले नेते राहुल गांधींचं आहे ते नियोजन महाराष्ट्रामध्ये आपण लागू करू. आजच्या पेक्षा जास्त आर्थिक ताकद आमच्या भगिनींना दिली जाईल. परवा जळगावमध्ये प्रधानमंत्री आले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी कोणती लक्ष्मी लखपती दीदी अशी योजना काढली, लखपती दीदी. आता ही लखपती दीदी योजना यांची नाहीये, त्याला नाव बदलवतात. शिशी तेच असते, फक्त लेबल बदलवलं जातं.
ही योजना आपल्या काँग्रेसच्या काळातलीच आहे. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 1 लाख रुपये देत होतो बचत गटांना. आता त्याच्यात त्यांनी 5 लाख केले. 1 लाखाचे 5 लाख. स्वाभाविक आहे, महागाई वाढली. 1 लाखामध्ये आता काही आपल्याला बिझनेस करायचा असेल तर ते नाही. पण या योजनेमध्ये ती योजना जी होती, आम्हाला वाटलं की 5 लाख आमच्या भगिनींना व्यवसायासाठी देणार आणि ते वापस घेणार नाही. पण त्या योजनेमध्ये पैसे वापस घेणार आहे. ज्या भगिनींच्या घरातला कोणी नोकरीला असेल त्याच्यासाठी नाही. ज्या भगिनींचे 3 लाखाच्या वर उत्पन्न असेल त्याच्यासाठी योजना नाही. ही जी आहे लखपती दिदी, या लखपती दिदीमध्ये खूप हे आहे. फक्त घोषणा करायच्या 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 नरेंद्र मोदीने केलेल्या घोषणा ते नरेंद्र मोदीला आठवत नाही आणि आपल्यालाही आठवत नाही. हे फडणवीस फार चांगले सांगतात. आज आपण बोलायचं, लोक विसरून जातात, उद्या दुसरी गोष्ट करायची. तर ज्या पद्धतीनं देवेंद्र आणि नरेंद्र या दोघांनी या देशाला आणि राज्याला जे शब्दाच्या फेरानी लोकांना फिरवण्याचं काम, बुद्धू बनवण्याचं काम जे केलेलं आहे, आता या सरकारला बुद्धू बनवण्याचं मतदानाच्या रूपाने आपल्या हातात अधिकार आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की आता अलकाताईंनी सांगितलं की महिला आरक्षणाचं बिल, खरं तर ताई, महिला आरक्षण का बिल जो था हमारे नेता सोनिया गांधी जी की विचारधारा से. हमारे विलासराव जी उस समय वहां पे उस कैबिनेट में डॉक्टर मनमोहन सिंह साहब के कैबिनेट में थे. कांग्रेस ने वो बिल लाया. सोनिया जी के जो विजन था उसके आधार पर महिलाओं की भी भागीदारी सत्ता में, विधानसभा और लोकसभा में होना चाहिए. यही बीजेपी ने उस बिल को विरोध किया और उसके आधार पर वो बिल उस समय रुक गया. जब नरेंद्र मोदी ने ये बिल लाया तो कांग्रेस ने उसको सपोर्ट किया. लेकिन राहुल जी ने जब सवाल किया कि किस आधार पर, किस जनगणना के आधार पर यह बिल लागू होगा, वो स्पष्ट करिए. तो नरेंद्र मोदी जी ने कहा कि ये बिल अभी नहीं लागू होगा, 2029 में हम लोग जनगणना करेंगे तब लागू होगा. तो उसमें भी जुमला कर दिया. और उनकी जो अभी एक हिमाचल से सांसद आई है, क्या नाम है उसका? हाँ, कंगना रनौत. क्या नाम था? रनौत. वो क्या बोलती है कि जनगणना नहीं होगी. वो बोलती है कि जनगणना नहीं होगी. तो इसका मतलब है कि महिला का बिल जो है, जब तक देश के प्रधानमंत्री राहुल गांधी नहीं होंगे तब तक महिलाओं का बिल लागू नहीं होगा. ये कंगना रनौत ने बोला है कल. क्या अलका जी, क्या नाम उसका? रनौत ही है. तो मुझे यह लगता है कि जनगणना का क्यों विरोध किया जा रहा है? क्या तकलीफ है इनको? राहुल गांधी जी ने लोकसभा में जब सवाल किया सरकार को, तो भाजपा के मंत्री उनको बोलते हैं कि इनकी जात नहीं हो तो जात गणना की बात करते हैं. उन्हें हमारे शेड्यूल कास्ट, हमारे आदिवासी, भटका, विमुक्त जाति, ओबीसी समाज का अपमान बीजेपी ने बड़े पार्लियामेंट में हमारा किया है. और इसलिए आप सब लोगों में मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण काय, तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षाला हिंदी सांगावं लागतं म्हणून मी हिंदीत बोलतो मला. मी तुम्हाला मुद्दामून एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराला लोकांची मान्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा अन्यायाच्या विरोधात नेहमी लढलेला आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढून न्याय मिळवून देणारं हे राज्य राहिलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून जाण्याचा योग हा महाविकास आघाडीला मिळालेला आहे. त्याचं कारणच हे शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. आज आपण आपल्यामध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू झालं. परवा माननीय सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला, शेड्यूल कास्ट, आदिवासी, ओबीसी, भटक्या, विमुक्त जातींच्या आता आरक्षणाचं आणि त्यांना कोणाला काय अधिकार द्यायचे राज्याला,
की याचा अर्थ आहे की तुम्हाला आपसात भांडवायचा निर्णय त्यांनी केलेला आहे. तुम्ही आपसात भांडा आणि मग अशी वेळ आला की देशातून आरक्षणच संपवून टाका. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आता सतर्क व्हावं लागेल की आपसात भांडायचं नाही. आपण सगळ्यांनी एकतेनं पुढे यायचं आणि त्या माध्यमातून एक सक्षम महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे. आणि जे महाराष्ट्रामधलं दळबद्री सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, कमिशनखोर सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, शिकलेल्या मुला मुलींच्या विरोधातलं सरकार आहे, आमच्या भगिनींच्या विरोधातलं सरकार आहे, या सरकारला आपल्याला उखड़ून फेंकण्याचं काम करावं लागेल. आपने अलकाजी लाल कलर का यहाँ पे उल्लेख किया. महाराष्ट्र में ये कलर, हमारा जो लाल कलर है, हमारे दुर्गा जी के जो उत्सव होता है उसमें ये कलर बहुत ही उसको बड़े धार्मिकता से लिया जाता है. ये लाल कलर जो है राक्षसों को मारने वाला कलर है. ये सब दुर्गा है, ये सब हमारी बहनें दुर्गा है. और वो समय आ गया है कि अत्याचारी जो महाराष्ट्र में सरकार है, जो हमारी बहनों का सम्मान नहीं रख सकते, हमारी बच्चों का सम्मान नहीं रख सकते, वो सरकार को मैं खात्मा नहीं बोलूंगा, नहीं तो उसका अर्थ अलग लगाएंगे, लेकिन मतदान के आधार पर उनको सत्ता के बाहर करने का समय आ गया है. और मत की तलवार हमारी जो है वो प्रॉपर चलना चाहिए. यही मैं आप लोग से विनती करता हूं. मैं पुनः आप सब लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं. और महाराष्ट्र की विधानसभा में अलका जी, मैं आपको अभी से वादा करता हूं कि जैसे लोकसभा में हमने हमारी बहनों को ज्यादा टिकट दी, वैसे ही इस बार भी विधानसभा में ज्यादा से ज्यादा हमारी बहनों को टिकट मिलेंगी. लेकिन मेरे को आगे बढ़ने के पहले आपको आगे बढ़ना है. मेरी बात समझ लो, मेरी आपकी बात पहले मेरी बात सुन. अरे बाबा, मेरे को आगे बढ़ने से तुमको आगे बढ़ाता हूँ, मेरी बात समझ. मैंने अलका जी आपके सामने मैं बता रहा कि हमने सब बहनों को कह दिया है कि सब अपने अपने क्षेत्र में जहां से विधानसभा आपको लड़ना है, आपको जमीन पे काम करना है. जो हम लोग सर्वे करेंगे, जो दिल्ली से आप लोग भी करेंगे, हम लोग भी करेंगे, जो सर्वे में जिसका रिपोर्ट अच्छा है उसको हम टिकट देंगे. हमने पहले ही स्पष्ट कह दिया है. मैं इतना ही शुभकामना देना चाहूंगा मेरी बहनों को कि उनका रिपोर्ट अच्छा है, उनको लोगों में उनका नाम आए और उनको मैं ज्यादा बहनों को टिकट दे सकूं, ऐसी शुभकामना मैं देता हूं. मैं पुनः आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि इस महाराष्ट्र के और विशेष करके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो धम्म परिवर्तन की जो भूमि है, ये पवित्र भूमि में आज महिलाओं का अलगार, जो महिलाओं के अत्याचार के विरोध में आपने यहाँ रखा, उसके लिए मैं हमारी महाराष्ट्र प्रदेश की कांग्रेस की महिला कांग्रेस की अध्यक्षा संध्या ताई और आपका मैं बहुत बहुत और आपके टीम का बहुत बहुत धन्यवाद करते हुए मेरे दो शब्द पूरे करता हूँ. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.